नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. दादरमधील जुनं हनुमान मंदिर पाडण्यासाठी किंवा हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं त्या मंदिराला नोटीस दिली आणि त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं. विरोधी पक्षामधला एक घटक पक्ष असणारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर लगेचच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती महायुतीला टार्गेट केलं. मात्र हे मंदिर वादात का अडकलं, किंबहुना रेल्वे प्रशासनाने नोटीस का दिली, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत मुंबई महापालिका प्रतिनिधी आणि मुंबईतल्या सामाजिक राजकीय प्रश्नांची जाण असणारे सचिन धांजे सर. नमस्कार. सगळ्यात पहिलं आपलं हिंदुस्तान पोस्टमध्ये स्वागत. सर, दादरचं हे जे काही जुनं हनुमान मंदिर आहे हे आता चर्चेत आलंय, मात्र याआधी हे मंदिर कधी प्रकाशझोतात आलं होतं? या मंदिराचा थोडा इतिहास काय आहे तो आमच्या प्रेक्षकांना काय सांगा. नाही, विश्वस्तांच्या म्हणण्याप्रमाणे हे मंदिर 80 वर्ष जुनं आहे आणि जर आपल्याला काही वर्षांपूर्वी जर आपण एक पिक्चर गाजला होता हमार दे धमाल, आणि यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे हे यांचे एक सीन दाखवतात. ते त्या दादर प्लॅटफॉर्मवरती हमाराची भूमिका करतात आणि मग शेवटचा सीन येतो त्या पुन्हा येऊन त्या हनुमान मंदिराकडे त्यांची गाठभेट, वर्षा उसगावकडे त्यांची गाठभेट होते. त्यामुळे त्या चित्रपटात हे हनुमान मंदिर चांगल्या प्रकारे याचे दाखवण्यात आलं होतं आणि तिथून लोकांना खऱ्या अर्थाने या मंदिराची जागा. खरं तर हमारांचं एक महत्त्वाचं एक देवस्थान त्या ठिकाणी मानलं जातं की हमार सगळे तिथे येऊन आपले हे करतात. परंतु या मंदिराला आत्ताच नोटीस आली अशातला भाग नाही आहे. यापूर्वीसुद्धा एकदा नोटीस आली होती आणि तेव्हासुद्धा तसं झालं होतं. आत्तासुद्धा जी नोटीस आली आहे त्यानंतर विश्वस्तांच्याच म्हणण्यानुसार त्यांनी माध्यमानं जी माहिती दिली त्यानुसार माजी खासदार राहुल शेवाळे आणि स्थानिक शिवसेनेचे जे माजी नगरसेवक आहे अमय घोरे यांनी यासाठी स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे असं विश्वस्तांचे स्टेटमेंट आहे, माझं नाही आहे. आणि त्यातच महत्त्वाचं म्हणजे काल उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं आहे की या मंदिराला नोटीस आली आहे. खरं तर मला त्याच वेळेला हसायलासुद्धा आलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार हे अनिल देसाई या प्रभागाचं नेतृत्व करतात आहेत. केंद्रीय स्तरावरचे मुद्दे, रेल्वे हे केंद्रीय स्तराच्या स्तरावरचे मुद्दे आहेत. त्यामुळे मंदिराचा मुद्दा हा रेल्वेने नोटीस दिल्यामुळे आहे ना. त्यामुळे अनिल देसाई यांनी रेल्वेकडे याबाबत पाठपुरावा केला आहे का? याबाबतीत कुठेही काही नाही आहे. तुम्ही पाठपुरावा करत नाही आहेत आणि थेट माध्यमांकडे येऊन सांगतात याला नोटीस तुम्ही देत आहे. याचा अर्थ तुमचे लोकप्रतिनिधी तिथे कमी पडतात का? तर नाही. मला असं वाटतं की ह्यांना याचं राजकारण करायचं आहे. यांना प्रशासकीय पातळीवरती हा मुद्दा सोडवतासुद्धा आला असता. त्यांनी ही बाब जर निदर्शनात विश्वस्तांना सोबत घेऊन रेल्वेकडे जर चर्चा केली असती तर कदाचित हा मुद्दा तेव्हाच सुटला असता. पण त्यांना तो प्रश्न प्रशासकीय पातळीवरती सोडवायचा नव्हतं, त्यांना ह्याचं राजकारण करायचं आहे. हाच प्रश्न होता की प्रशासकीय पातळीवरती हा मुद्दा न सोडवता त्याचं राजकारण केलं जात आहे. हे जे काही राजकारण होतंय ते योग्य वाटतंय का तुम्हाला? नाही, मुळात धार्मिक असणं, हिंदुत्व मुद्दे हे सगळे वेगळे आहेत. परंतु राजकारणासाठी राजकारण, कारण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे त्या मानाने हिंदुत्व गमावलेला पक्ष, त्यांनी सोडलेला पक्ष असंच म्हटलं जातं आहे आणि अशीच एक भावना तयार होते. आता कुठेतरी जर तुम्ही जर मागे म्हणाल ना की मागे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवनीत राणा यांनी एक चॅलेंज दिलं होतं की याचे हनुमान चालीसा, मातोश्रीच्या समोर त्यांना हनुमान चालीसा, त्यावेळी त्यांना काय त्रास झाला किंवा त्यांना कशा प्रकारे हे केलं ते जगाने पाहिलं आहे. त्यांना त्या प्रकरणात कोणती शिक्षा झाली सगळं आहे. आता त्यांना हनुमान मंदिरात यावं असं वाटलं, चांगली गोष्ट आहे. देवाच्या दरबारात त्यांनी देवाच्या मंदिरात जावं. त्यांनी आज आदित्य ठाकरे यांनी आणि संजय राऊत हे मंदिरात आले, त्यांनी पाया पडले, महाआरतीसुद्धा केली आहे. खरं तर अशा प्रकारे महाआरती करणं म्हणजे ठीक आहे, एक सद्बुद्धी प्राप्त होते असं म्हणूया आणि ते पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळत असतील, त्यांना जे हिंदुत्वाचे मुद्दे वाटत असेल, धार्मिक मुद्द्यांकडे त्यांचं लक्ष वेधलं जात असेल तर ती चांगली गोष्ट आहे आणि खरोखर त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे पुन्हा यावं असंच मी त्यांनाही म्हणेन. बरोबर. तुम्ही म्हणालात हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे यावं,
मात्र एकेकाळी काँग्रेससोबत हातमिळवणी करून हाच हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असं सत्ताधारी पक्ष उभाटावरती आरोप करत असतात. मात्र आत्ताच्या घडीला हिंदुत्वाकडे येण्याचं कारण नेमकं काय आहे? मुळात जर तुम्ही एक लोकसभा निवडणुकीमध्ये यांना कोणी मतदान केलं आहे तर मुस्लिम आणि दलित. परंतु विधानसभेच्या निकालामध्ये एक स्पष्ट झालं आहे, हिंदुत्ववादी मतं ही सर्व हे महायुतीकडे वळले आहेत. आणि कुठेतरी आता उद्धव ठाकरेंना कळून चुकले आहे की हिंदुत्वाकडे आता वळलं पाहिजेत आणि त्यांची तशी विधानंसुद्धा आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी ते मान्य केले. त्यामुळे कुठेतरी आता त्यांना बोध झाला असेल की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कुठेतरी यावं. आणि हा त्याचा एक पहिला श्री गणेश असेल की हनुमानाच्या मंदिरापासून सुरू आहे. खरं तर मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात 2015 आणि 16मध्ये मुंबईतील धार्मिक स्थळांना महापालिकेने नोटीस दिले होते. तेव्हा किती तुम्ही महाआरती केल्या होत्या, किती तुम्ही आकांतांडव केलं होतं का तेव्हा? कारण त्यावेळेला आपण सगळ्यांची कागदपत्र तपासून जे नियमित आहे ते करता येऊ शकतात. त्यामुळे ज्या मंदिरांनी ज्यांच्या विश्वासांनी कागदपत्र सादर केले त्यांना आपण नियमित केलेले आहेत. 2018-19मध्ये TH कटार याच्या मार्गावर दत्त मंदिर होतं. त्या दत्त मंदिरला काही मंडळांनी पाडण्याचा प्रयत्न केला होता, मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेला हे लोक कुठे होते? मग तुम्ही आताच काय येतात आहेत? कारण सोयीनुसार राजकारण करू नका. आपला देव हा हृदयात पण असला पाहिजे. त्यामुळे देवासाठी जर तुम्हाला, मी त्याच माणसाला मानतो ज्याला मंदिर दिसलं होते त्याला लगेच हात जोडले जातात. त्यामुळे तुमचं धार्मिकता, तुमची श्रद्धा ही अशी असली पाहिजे. राजकारण श्रद्धे आणि याच्या मंदिराच्या मुद्द्यावरती तुम्ही राजकारण करू नका. बरोबर. आता जर आपण बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडीतले दोन्ही पक्षातले नेते या मंदिरामध्ये गेले, मंदिराच्या विश्वासांची भेट घेतली. काही पक्षांनी तर तिथे महाआरती केली, काहींनी तिथे राडा सुद्धा घातला. या सगळ्या घटनाक्रमाकडे आपण कसं बघता? नाही, एकूणच मी तर म्हणतो ना की आज शनिवार आहे, या निमित्ताने सगळ्यांचे पाय ते हनुमानाच्या मंदिरात लागलेत, ही खूप चांगली गोष्ट झाली. पण एक धार्मिक म्हणून, एक श्रद्धाळू म्हणून मी त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघेन. परंतु लोकांना जे बोध होतोय तो लोकांचा हाच बोध आहे, यांना राजकारण करायचं आहे. कारण जो मुद्दा सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, एखादं जर जुनं पुरातन मंदिर असेल आणि त्याची जर असेल तर ते नियमित करता येऊ शकतं. त्यामुळे रेल्वे प्रशासन, विश्वस्त एकत्र बसून चर्चा होऊ शकते. त्याआधीच मंगलप्रभात गौडा यांनी जाहीर करून टाकलं होतं की याला स्थगिती मिळाली आहे तर कोणतं नाही आहे. म्हणजेच कुठेतरी समन्वयाचा अभाव होता. याचाच अर्थ मी सुरुवातीलाच जे आपल्याला जे म्हणालो आहे, विद्यमान खासदार जे या विभागाचे प्रतिनिधित्व करतात यांनी जर रेल्वेशी जर पत्रव्यवहार केला असता, रेल्वेशी चर्चा केली असती तर यांना पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा मांडण्याची संधीसुद्धा मिळाली नसती. पण यांना प्रशासकीय पातळीवर ते मुद्दा सोडवायचा नव्हता, यांना राजकारणच करायचं आहे. त्याचा हा भाग आहे. मुंबईमध्ये अशी बरीच पुरातन मंदिरं आहेत ज्यांना जे रेल्वेच्या हद्दीत किंवा रस्त्यालगत असू शकतात. यांना पुढे नोटीस येऊ शकते का, किंवा काय एक प्रोसिजर असू शकते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये? नाही, मुळात आता हे जे मंदिर आहे हे दादर रेल्वे स्थानकाच्या बाजू, कदाचित त्यांना उद्या भविष्यात नूतनीकरण असेल, विकास करायचा असेल म्हणूनही भाग असू शकतो. परंतु 2015-16मध्ये मुंबईतल्या धार्मिक स्थळांना, म्हणजे जे रस्त्याच्या मधोमध आहेत, वाहतूक कोंडीला अडचणी होऊ शकतात, जसं आपलं दादरचं गोर मंदिर आहे, त्यांना सुद्धा अशा नोटीस आल्या होत्या. त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तो प्रॉब्लेम कोर्टाच्या निर्देशानंतर कागदपत्र सादर केल्यानंतर त्यांची सगळी कागदपत्र तपासणी झाल्यानंतर त्यांचा तो विषय आता क्लोज झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुठच्या मंदिरात पुन्हा नोटीस येईल असं तरी मला वाटत नाही आहे. कुठेतरी पुनर्विकासात जर एखादं मंदिर असेल तर तो सामंजस्याने किंवा तडजोडीने किंवा चर्चेने सोडवला जाऊ शकतो. त्याचं काय राजकारण करण्याची गरज नाही आहे. कारण हा मंदिर आणि ह्या सगळ्या भावनेशी मुद्दा आहे आणि इथे भावनेशी कोणी खेळू नये. बरोबर. म्हणजे एकंदरीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन व्यवस्था या दोघांनी समन्वय साधून हा संपूर्ण प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे. मात्र हा प्रश्न तशा पद्धतीनं मार्गी न लावला जाता त्यामध्ये कुठेतरी राजकारण केलं जातंय. त्यामध्ये विरोधी पक्षावरती, आपल्या समोर असणाऱ्या विरोधी पक्षावरती सुद्धा कुठेतरी टीका केली जाते आणि या सगळ्यामुळे हा सगळा वाद निर्माण होतोय. हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.
चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र नक्की विसरू नका, कारण तुमच्या कमेंटमुळे आम्ही पुढचे व्हिडिओ जास्तीत जास्त करू आणि आपल्यापर्यंत पोहोचू. धन्यवाद.